मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ नेटिवली, व्हॉइस ऑफ कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, गुणवान समालोचक प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. हा महान खेळाडू ऋतिक मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहणार आहोत. तर चला मॅच सुरू करायचं. आय थिंक बॉल वरती चेक करतात. चला लवकर पोलीस थोडी घाई करा. जयेश पाटीलला तुम्ही पाहू शकाल बघा, चॉकलेट बॉय नाही, रफ्तार का सौदागर आहे. नेहमीच वेगावरती स्वारंग गोलंदाजी करतात ते. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कल्पेश आहे स्ट्रायकिंग एंड वरती. विशाल मात्र वाटत नाही येत आज, त्यामुळे बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल लॉफ केलाय सरळ बॅटनं आणि चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र भरपूर वेगाने पोहोचले. करणला आपण तिथे पाहतोय, कोणती मिस्टेक केली नाहीये. अप्रतिम झेल, शून्यावर बाद. लागणारा धक्का पहिला बॅटिंग करत असताना स्वर्गीय शिवदास स्मृती. चेंज द गेम वाढवली बला. तसं आपण पाहतोय शून्यावरती लागणारा धक्का पहिला कल्पेश बास झाल्याने आता एक बंधू मैदानाच्या बाहेर आणि एक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर कावाला आपण पाहणार आहोत. आणि कमलेशच्या नावावरती देखील बरेचसे विक्रम आहेत. एक 4 व्हीलर आणि जवळपास 9 बाईक त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत. बाईक म्हटलं की वडवली वाकण म्हणा बाईकचा शोरूम आहे तिथे. ऑफ ड्राइव, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, सुपर स्ट्रोक. 4 धावांसाठी कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजस पाटील आणि हर्ष पाटील बघा एकत्र राहू नका तुम्ही, थोडे लांब व्हा, कारण बॉल वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातोय, त्यामुळे आपण जागा आपली बदला. तेजस पाटील हर्ष पाटील यांना विनंती आहे. करण आम्हाला माहिती देतात सगळे, मला तयार. हेमंतचा हा चेंडू पण पाहतोय, फटका तर चांगल्या गॅप मध्ये खेळलाय. पॉवर प्ले ते षटक सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेस मोठा आहे फिल्डर साठी. पायांच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू सीमा पलीकडे. महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये 4 धावा. अप्रतिम, नेहमीच जबरदस्त फलंदाजी करताना आपण पाहत असतो ते कमलेश पाटीलला. आणि सध्याच्या घडीला या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय कमलेश सुंदर सुरुवात करून देतो. बॅक टू बॅक 2 चौकार, एक लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळेल कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आणि त्यानंतर ऑन साइडला स्वीप केला स्क्वेअर लेगचा बाहेर. 2 फटके 2 विविधतेनं. यावेळेस फटका फसलाय. बॉलला मात्र कट करायचं होतं पॉइंटच्या बाहेर, पण तिथे शॉट बॅकवर्ड ऑफ पॉइंटला झेल. आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज होतोय फेल. लागणारा धक्का दुसरा बॅटिंग करत असताना ते अर्थात स्वर्गीय शिवदास स्मृती.
चेंज द गेम वडवली बीला. विकास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऋतिक अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. तो पाहतोय. 2 फलंदाज बाद झाले, 2 चौकार आले. त्याला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, कारण काल बायकर मॅन डायगरच्या स्पर्धेतला आपण त्याला पाहिलं. त्याने बाईक पटकावली. आपल्या कारकिर्दीतली 19वी बाईक कृतिकने स्वतःच्या नावावरती केली. बघा, हेच तर कारण आहे. वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो, त्यामुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं महत्वाचं आहे. दुहेरी दावेला तिहेरी दावेमध्ये कन्वर्ट करणं महत्वाचं आहे, कारण सर्व सड पातळ शरीर यष्टीचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. एक विकास आणि विशालचा जर अपवाद वगळला तर मात्र सर्व सड पातळ बांध्याचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. ते कमलेश असो, कल्पेश असो, त्यानंतर स्काय असू देत, जयेश पाटील असू देत, अनिल असू देत, सर्वांना आपण पाहतो. संदेश आता थोडे बल्की आहेत. ऑफ साइडला खेळला, फटका तर चांगला आहे. क्या बात है. रन मशीन आहे वडवलीची आणि त्याने धावा बनवण्याची सुरुवात केली. ऑफ साइडला फेकून दिले, स्क्वेअर लेग सीमा पलीकडे 4 धावा. काय सुरू आहे हर्ष पाटील. बघा, 2 चौकार आले कमलेशच्या बॅट मध्ये. त्यानंतर तो बाद झाला आणि आता जशी ऋतिकला स्ट्राईक मिळाली त्याने चौकार लगावलाय. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण, पहिल्या षटका अखेरीस धावा झाल्या त्या 13. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पुढचा बॉल त्यावेळेस कट केलाय कॅप मध्ये. फटका चांगला, अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याच्या विरोधात केलाय. बॉलला पाठवलाय थर्ड मॅन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सुंदर फटका होता. पाठपुढला जाऊन फक्त कट केलं, चेंडू दिशा दिली आणि ते थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर पाठवलं चेंडूला 4 धावांसाठी. कठीण आहे. बघा, कमलेशने देखील वक्तव्य केलं की डे अँड नाईट, वारंवार रात्री देखील खेळले टायगरच्या स्पर्धेत. आज पुन्हा सकाळी श्रद्धांजली चषकामध्ये त्यांना यावं लागते. कठीण आहे, त्यांच्यासाठीच नाही प्रत्येक खेळाडूसाठी डे अँड नाईट खेळणं कठीण आहे. आणि प्रत्येक वेळेस खेळ चांगला होईल असं नाही, कुठे ना कुठे खेळ ढासळू शकतो. बघा, क्रिकेट आहे, त्यामुळे कधी खेळ पलटेल, कधी पत्ता बदलेगा हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे आता ऋतिक पाटीलला आक्रमण करावं लागेल, कारण त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा असते. एकच खेळाडू तुम्हाला सारखा सामना जिंकून देऊ शकत नाही. पण वडवली, वाकळण, या त्यानंतर कोणी आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, मोठी देसाई असे संघ आहेत जे 1-2 खेळाडूंवरती डिपेंड नाही आहेत. 11च्या 11 खेळाडू जबरदस्त परफॉर्मन्स करतात. बॅटची मोठी एज, थर्ड मॅच सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन झालाय. ऋतिक पाटील आणि टीम स्वर्गीय शिवदास असताना स्मृती चेंज द गेम वडवली बी साठी चौकार.
ऑन साइडला खेळायचा होता. शॉट फाईन ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट नाही. बॅकअप आहे सुदैवानं, त्यामुळे एकही धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती झाल्या. बॅटची एज घेतली. थर्ड मॅनच्या बाहेर नुकताच चौकार आला, त्यानंतरचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 9. प्रचंड ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. उन्हाचा तडाखा भरपूर बसतोय प्रत्येकाला. हो ऑफ ड्राईव्ह, क्या बात आहे. ऋतिक आज खूप सुंदर लय मध्ये. ऋतिककडे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत आणि ऑर्थोडॉक्स क्रिकेट देखील खूप सुंदर खेळतो ऋतिक. त्यासोबत स्ट्रोक्स भरपूर आहे ऋतिककडे, कारण वाईड यॉर्कर देखील चौका ऋतिकच्या बॅटमध्ये आम्ही स्वतःहून पाहिलेला आहे. यॉर्कर बॉल हाफ हेलिकॉप्टर ऋतिककडे. शॉर्ट ऑफ लेनला पूल भरपूर फटके आहेत त्याच्याकडे. जो चेंडू गोलंदाजाकडे जितके जास्त व्हेरिएशन तितके जास्त स्ट्रोक त्याच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्यामुळे सध्याच्या घडीला वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम कल्याण डोंबिवली म्हणून त्याची वर्णी लागते तो ऋतिक पाटील. सध्या डॉट बॉलची समाप्ती झाली. षटक क्रमांक 2 संपन्न. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. स्कोर मित्र आम्हाला कळवतात. धावा झाल्या तर 2 षटकांच्या अखेरीस 12.00च्या सरासरीनं 24. बॉलिंग मार्क वरती आता पुन्हा हर्षदला आपण पाहणार आहोत. कोणी संघाचा हा ट्रम्प कार्ड आहे. महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि नेहमीच चर्चेत असलेलं नाव आहे हर्षद, कारण जेन्युइन ऑलराऊंडरची भूमिका हर्षद बजावत असतो. अष्टपैलू कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते आणि MIDC बेल्ट मध्ये अतिशय दर्जेदार प्रदर्शन नेहमीच त्याचं आपण पाहतो. कल्याण डोंबिवली फॉर्मॅट जर क्रिकेटचं तुम्ही पाहिलं तिथे देखील ऍज अ बॉलर आणि ऍज अ बॅटर खूप इम्पॅक्ट टाकला त्याने आपल्या नावाचा आणि तो सध्या बॉलिंग मार्क वरती. सो चॅलेंज असेल विकास समोर देखील. फटका फसलाय बॉल अवे मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल आणि मी याच गोष्टीचा उल्लेख केला की जेन्युइन ऑलराऊंडर आहे. चांगली गोलंदाजी त्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि विकेटचं पतन झालं. विकासला सोडावं लागतंय मैदान. नवीन फलंदाज शुभम पाटील दाखल झाला मैदानामध्ये. एक के बाद एक, एका मागोमाग एक नवीन आव्हान असतं. तुम्ही किती विकेट घ्या तर जर ज्या संघाची बॅटिंग लाईनअप डीप असते तिथे मात्र तुम्ही किती विकेट घ्या त्याला महत्व आहे. तुम्ही किती डॉट बॉल आता त्याला महत्व आहे. यावेळेस ऑन साइडला बघा फक्त दिशा दिली आहे. लेग स्टंप वरती खराब चेंडू फाईन लेगच्या बाहेर पाठवलाय. शुभम पाटील आल्या चौकार लगावलाय. या स्पर्धेतला आपण पाहतोय तब्बल 11वा फलंदाज जो चौकारनं आपलं इंडिव्हिज्युअली अकाउंट ओपन करतोय. क्या बात आहे. अप्रतिम माहिती देतात आम्हाला. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्या चांगला खेळ सुरू आहे, पण मैदानाच्या बाहेर स्कोररच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम उंबरली आमचे भावेश पाटील बघा जबरदस्त कामगिरी. तोंडरे नाईटची स्पर्धा देखील त्यांच्यावरती जबाबदारी आहे. यावेळेस फक्त ऑनसाइडला दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये मागे चाललाय चेंडू.
लॉंगॉनला करणला आपण पाहतोय स्कोरर म्हणजे आपण पाहिलं तर समालोचकाचा पाठीचा कणा असतो त्यामुळे स्कोरर वरती भरपूर काही गोष्टी डिपेंड असतात. चला वारंवार डगाऊटमध्ये आवाज देऊ नका मॅनेजमेंटची सूचना येते. येस जयेश पाटील काहीतरी सांगतायत. बॅटिंग करण्याची त्यांना भरपूर हौस आहे. साईडला वळण्याचा प्रयत्न केला सफल राहिलाय ऋतिक पाटील. क्या बात आहे लाजवाब बॅटिंग ऋतिकच्या आपल्याला पाहायला मिळते. मी याच गोष्टीचा उल्लेख केला ऋतिक कडे स्ट्रोक्स भरपूर आहेत. तुम्ही त्याला कुठेही चेंडू टाका त्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे प्रत्येक नवीन बॉलला फेस करण्याचं. आणि त्यानंतर आपण पाहतोय बघा कशी फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वी ज्या प्रकारे फलंदाजी जीत भोईर करत होता चौकारांमध्ये डील करत होता तेच सध्या ऋतिक देखील करतोय. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋतिकची. कोणती रिस्क घेत नाहीये. जेव्हा डाऊन द ग्राउंड तुम्ही फटके घेता किंवा अलॉंग दी कार्पेट जेव्हा तुम्ही फटके घेता तेव्हा रिस्क भरपूर कमी होते. 99.99% रिस्क तुमची कमी होते कारण जेव्हा लॉफ्टेड स्ट्रोक आपण घेतो तेव्हा कुठे ना कुठे झेलबाद होण्याची संधी असते. पण जेव्हा अलॉंग दी कार्पेट फटके खेळतात फलंदाज तेव्हा ती रिस्क 99% कमी होत असते. षटक क्रमांक 30 पूर्ण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 35. नक्की जाऊया कारण पण सध्या मॅच कडे लक्ष वेधून आता गोलंदाजी मार्क वरती अनंता. बघा पहिल्या ओव्हर मध्ये हेमंत आले त्याने खर्च केला धावा 13 2 विकेट मिळवले. त्यानंतर आले गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय अजय त्याने धावा खर्च केल्या 11. थर्ड ओव्हर मध्ये हर्षदाला 11 धावा त्याने खर्च केल्या 1 विकेट त्याने मिळवली. आणि आता अनंता चौथे षटक चौथा विकल्प. ओ क्या बात आहे नजाकत तुम्हाला पाहायला मिळेल यावेळेस शुभम पाटीलची नजाकत. फेकून दिले चेंडू थर्ड मॅनच्या बाहेर चौकार. बघा फक्त स्लाइस केलं चीजी बाउंड्री वडवली. आणि कोणी दोन संघ आपण पाहतोय एका बाजूला श्री गणेश LNT कोणी संघ आणि त्यांच्या मध्ये स्वर्गीय शिवदास नाना स्मृती चेज द गेम वडवली बी संघ आपण पाहतो. आणि दोन दादा संघ आहेत दोन दिग्गज संघ आहेत त्यामुळे ऑनलाईन प्रेक्षकांची देखील गर्दी वाढली आहे. ऑफ साइडला हल्ला केला आडवा पाटलं फिल्डर तिथे आहे त्यांचा बाक्याच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑन सीमा पलीकडे रोहित शर्मा स्टँड मध्ये फेकून दिले अगदी रोहित शर्मा स्टाईलला फुल अँड पॉवरफुल चौकार.
फक्त दिशा देतात बघा. दोन्ही फलंदाज तेच करतात. यापूर्वी विकासने देखील तेच केलं, ऋतिक पाटील देखील तेच करतो आणि आता शुभम देखील तेच मैदानाचा आतमध्ये करतोय. प्रत्येक फलंदाज बघा जबरदस्त बॅटिंग करतोय, चौकारांमध्ये डील करतायत आणि सध्या 2 धावा इथे अंकित केल्या. हीच तर ओळख आहे वडवली संघाची. एकेरी धावेला दुहेरीमध्ये, दुहेरीला तिहेरीमध्ये आणि तिहेरीला 4 धाब्यामध्ये कन्वर्ट करण्याचं सामर्थ्य आहे. भोपरगावचे सोमनाथजी पाटील दादांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. श्रद्धांजली चषकामध्ये भोपरगावचे सोमनाथ दादा पाटील यांना मी नम्र विनंती करतो की दादा आपण आमच्या अतिथी मंचावरती. व्हॉट अ शॉट, शुभम पाटील ऑन फायर. काहींतर चौकारांशी नाही तर उपाशी, फाईन लेगच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. गॅप मध्ये 2 फिल्डर आहेत पण पोहोचलेत. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे. टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 50. सांघिक अर्धशतक पूर्ण आहे. बॅटिंग करत असताना स्वर्गीय शिवदास टाणा स्मृती चेंज द गेम वडवली बसंघाचा. जयेश पाटीलला भरपूर आनंद झाला बघा. टाळ्यांचा कडकडाट त्यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. अनिलला देखील भरपूर आनंद झालेला दिसतोय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. वा भाई वा, लाजवाब. काय बॅटिंग करतायत मैदानामध्ये. एका बाजूला शुभम पाटील आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील ऑन फायर. बायकरमॅन त्याला का म्हटलं जातं ते दाखवतोय मैदानामध्ये ऋतिक पाटील आणि त्याचा बॅटमध्ये आणखीन एक जबरदस्त चौकार आणि धावा आपण पाहतो. एकंदरीत षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात आला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या धावफलकावरती 54, 54. हो, या षटकाची सुरुवात बघा. अप्रतिम स्ट्रोक. शुभम पाटील ऑन फायर. पेटंट स्ट्रोक. स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावा. सध्याच्या घडीला 325च्या सरासरीनं स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील. आपण पाहिलं तर वैयक्तिक त्याचा देखील धावसंख्येचा विचार केला तर 18वर बॅटिंग करतोय. चौकारांमध्ये बघा, चौकारांमध्ये डील करतात. भारतीय रेल्वे समोर रेल्वे ट्रॅक आहे आणि तिथून मात्र वारंवार गाड्या जाताना तुम्हाला पाहायला मिळतील. दिवा, रोहा, रत्नागिरी त्या परिसरामध्ये ऑफसाईडला पुन्हा एकदा आणखी एक शुभम पाटीलची बॅटिंग. आता फक्त पाहत राहायचं मैदानामध्ये.
पंच रमेश म्हात्रे सरांचा अनोख्या अंदाजामध्ये इशारा आपण पाहतोय. 6 धावा, षटकार. वॉट अ सुपर बॅटिंग, वॉट अ एक्सिलेंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय शुभम पाटील. डॉमिनेट करतोय पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती. खरं तर या संघाचा ट्रम्प कार्ड आहे, महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्या महत्वपूर्ण खेळाडूवरती वार होतोय शुभम पाटीलचा. 355च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. सुपर एक्सिलेंट, जबरदस्त बॅटिंग. जसा तो आला धावांची गती त्याने प्रचंड वाढवली. हर्षद बॅक टू बॅक 2 आल्यात नुकतेच. कोला टाकला अवसाट प्लम एलपी. 3 यष्ट्यांचा मधोमध सापडलाय विकेटचं पतन. फलंदाज बाद शुभम पाटील सोडेल मैदान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश पाटील दाखल होतोय. आकाश पाटील अजूनही बॅटिंग लाईनअप बघा आपण पाहिलं तर डगआउट मध्ये अजूनही जयेश पाटील, त्यानंतर येस रुपेश आहेत, त्यानंतर संदेश देखील आहेत, अनिल देखील आहेत. त्यामुळे बॅटिंग लाईनअप भरपूर डीप आहे. चिंताजनक काही गोष्ट नाहीच आहे. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. धावा झाल्या त्या एकंदरीत 66. आता मात्र काय घडतंय, स्ट्राईक हवी आहे ऋतिकला आणि बघा अतिरिक्त धावा मिळतील का. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत आणि ते मात्र डायरेक्ट हिट झाला यष्ट्यांवरती. त्यामुळे फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रुपेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग इनवरती. समोर ऋतिक पाटील. वेळ आक्रमणाची ऋतिकला माहिती लॉफ करायचा होता. बॅटचीज शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट. ऋतिकला स्ट्राईक हवी आहे. क्रॉस झालेले आहेत. स्ट्राईक मिळेल आणि मोगलीला सोडावं लागेल मैदान. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय वडवली ब संघाने चेंज द गेम. वडवली बी टीमने जवळपास 18 ट्रॉफीज मिळवलेल्या आहेत. 18 इन सिंगल सीझन. एका संघामध्ये 18 ट्रॉफीज कठीण आहे. पण बघा यावेळेस देखील फटका फसलाय. हार्दिक पांड्या स्टँड समोर कॅच कंप्लीट केली आहे आणि विकेटचं पतन. ऋतिक पाटील चांगल्या लय मध्ये होता, तो होतोय बाद. बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय. एका बाजूने विकेट देखील भरपूर गेलेत भावेश, पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर धावांची गती कुठे कमी झालेली तुम्हाला पाहायला मिळालीच नाही. धावफलक सध्या तुम्ही पाहताय 68 68 या आकड्यावर आहे आणि चेंडू या षटकातले कसं काय एक बॉल बाकी असेल. वाईड होता एक. येस एक चेंडू बाकी अंपायर. येस आम्ही ऑनलाईन स्कोररला थोडं कळवत होतो. बघा 12th मॅन चेंज द गेम. वडवली ब संघाचे आपण पाहतोय ज्यांना कूलर मिळाली होती सापाडच्या स्पर्धेमध्ये. गरमी भरपूर आहे काय, पण त्यांना कूलर मिळाले त्यामुळे ते आरामात हवा घेत आहेत.
नाही, नाश्ता सुरू आहे सध्या त्यांचा. संदेश पाटील आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. मिस्टर सँडी. सँडी म्हटलं की जबरदस्त क्षेत्ररक्षण. रोशन सर नेहमीच त्यांचं तुम्हाला पाहायला मिळेल. ॲज अ फिल्डर नेहमीच जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळते आपल्याला. पण आता आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर दाखल झालं. सो कुठेतरी शेवट गोड करण्याचा प्रयत्न त्याचा असेल. वैयक्तिक पाहूया आता किती धावा सँडी बनवेल आणि संघाची सांघिक कोठ्यातली धावसंख्या कितपर्यंत घेऊन जाईल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करायचा होता. लॉंग दी कापेट एक कंप्लीट केली आहे. सेकंडसाठी पलटलेत आणि 2 धावा इथे पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. हा ना हा ना. आणि थांबले का हा प्रश्न झाला. थांबले नसते कदाचित तर तिसरी पूर्ण झाली असती, पण हरकत नाही. 2 मिळाला. तिसरीच्या शोधात विकेट आणि संदेश पाटीलचा वैयक्तिक 2 आणि संघाची सांघिक धावसंख्या 70. बॅटिंग करत असताना स्वर्गीय शिवदास नाना स्मृती वडवली बी, श्री गणेश LNT खोडी संघासमोर आव्हान आहे 71 धाब्यांचा. पहिल्या फेरीतला अंतिम सामना. पहिला डाव संपला. 70 झाल्यात. 71 करायचे आहेत LNT खोडीला आणि त्या केल्या जातील की डिफेन्स होतील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी या करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया मायक्रोफोनवरती आवाज घारिवलीचा, आवाज डोंबिवलीचा आणि नक्कीच आमचे गुरुवर्य ज्यांच्याकडे पाहत ज्यांचं समालोचन ऐकत आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये उतरलो, अर्थातच रोशनजी संते सर यांचा बुलंद आवाज ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. तर आपण व्यासपीठावरती मोतीराम दळवी साहेबांचे इथे सन्मान करतो. शिवाजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. एक लेजंड क्रिकेटर आणि नेहमीच सपोर्ट असतो द गेम वडवली बी या टीमला आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. 71 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये श्री गणेश LNT खोनी A या टीमला. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आदरणीय मोतीराम दळवी साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय शिवाजी पवार साहेबांचे शुभ हस्ते. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. खोनी या टीमला विनंती असेल फलंदाज पाठवा. बघा यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत आणि ते सामने 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सलग 2 सामने जिंकलेत VCC उसरगर या टीमने आणि संघ दाखल झालाय उपांत्य फेरीमध्ये. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा तो पहिला संघ उसरगर.
थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला आणि धावा बनवल्या त्या म्हणजेच 70 आणि 71 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे स्वर्गीय शिवदास नाना स्मृती चेन द गेम वडवली बी या टीमने श्री गणेश LNT खोनी ए या संघासमोर. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. कमलेश पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू समोर खेळतात लोंगापला क्षेत्ररक्षक रुपेश पाटील डाऊन दी बॉल चूक होणार नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे फलंदाज करण. बॅक टू द पवेलियन. कमलेश पुन्हा एकदा बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. सरफराज शेख आणि न्यू बॅट्समन आकाश ठोंबरे येत आहेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. नक्कीच विकास शेठ ठोंबरे पुरस्कृत हा संघ श्री गणेश LNT खोनी आणि त्यांना फाईट करतोय स्वर्गीय शिवदास नाना स्मृती चेन द गेम वडवली बी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कमलेश पाटीलची. चेन द गेम वडवली बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि वडवली बी टीमचे नक्कीच बिग सपोर्टर आणि आपटी गावचे उद्योजक शशिकांत दादा शिसवे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. ड्राईव्ह केला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये नक्कीच कल्पेश पाटील होते आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2. या 2 धावांनी श्री गणेश होतोय कारण की पहिले 3 चेंडू डॉट होते त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली होती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मिसटायमिंग स्ट्रोक आकाश स्कायने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का श्री गणेश LNT खोनी या संघाला. आकाश ठोंबरे बॅक टू द पवेलियन. बॅटच्या आतली कडा आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक विकास पाटील येत आहेत चेंडूवरती आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती खोनी या संघाची
2 बाद 3 बनवायच्या धावा 71. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 68 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 68 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. गोलंदाज ऋतिक पाटील आहेत. चोवीस चेंडू आणि बनवायच्या धावा 68 या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप आहे आणि येईल डॉट बॉल. खऱ्या अर्थाने नक्कीच वडवली बी संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सलग 4 वर्ष टायगर नाईट स्पर्धा जिंकली आहे याच वडवली बी या टीमने. आणि कालच रात्रीमध्ये पाहिलं गेलं तर ऋतिक पाटीलने त्याच्या करिअर मधील 19वी बाईक मिळवली आहे. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे ऋतिक पाटील. पूर्ण वडवली बी संघ स्वीप करतायत, इनफिल्डच्या वरून खेळतायत, परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. जयेश पाटील येत आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती 71 धाव बनवायचे या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत गॅप मधून. चेंडू ट्रॅव्हल होतो स्क्रीन समोर. स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिली आणि त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना श्री गणेश LNT खोनी ए वर्सेस आपण पाहतोय स्वर्गीय शिवदास नाना स्मृती चेन द गेम वडवली बी या 2 टीम मध्ये. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय सरफराज शेखच्या बॅट मधून. आणि यस फलंदाज झालाय बाद. क्या बात आहे. सुरेख झेल आपण पाहिला. ऋतिक पाटीलने कट अँड बोल. सरफराज शेख बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन अजय उतेकर येत आहेत. षटकार लगावला होता फलंदाज सरफराज शेखने आणि दुसऱ्या चेंडूवरती कॉट अँड बोल्डच्या स्वरूपात फलंदाज झालेत बाद. सुरेख झेल आपण पाहिला फॉलो थ्रू मध्ये ऋतिक पाटीलने पकडलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. संदेश येत आहेत पॉइंटला. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे कोणी या संघाची 14. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 71 धावा. 5 षटकांमध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत 57 धावा. कमलेश पाटील ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्नाने वाईट बॉल येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 21-21. जिंकण्यासाठी 50 धावांची अजूनही गरज आहे. कमलेश पाटील हाफ ट्रॅकर बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडला ऋतिक पाटीलने. फलंदाज झाल्या बाद अजय उतेकर. बॅक टू द पवेलियन. विवेक येतोय नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर वाईट त्यानंतर विकेट मिळवली आहे कमलेश पाटीलने. वडवली बी आणि खोनी या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ वाकलन या टीम समोर फाईट करेल या पुढीलच्या मॅच मध्ये. फुल लेनचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू. त्याला ऑनसाइडला खेळतायत. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 22 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज आहे. हॅलो. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद हर्षद ठोंबरे. बॅक टू द पवेलियन. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय खोनी या संघाची. खोनी संघ पूर्णपणे बॅकफुट वरती येतोय. न्यू बॅट्समन बिभीषण म्हात्रे येत आहेत.
न्यू बॅट्समन बिभीषण म्हात्रे आहेत. 5 बाद धावसंख्या आहे 22. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये खोनी ए या संघाला. विकास शेठ ठोंबरे पुरस्कृत हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ऑन साइडला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. बिभीषणने चौकार लगावलाय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतो. धावसंख्या 27. 27 धावा. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. गोलंदाज कमलेश पाटीलचं सेकंड स्पेल मध्ये. ज्या कमलेश पाटीलने नक्कीच पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले होते. 3 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा लॉफ केला. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर. वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 40 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये खोनी या संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. वाईडिश लॉंगॉनला कमलेश पाटील फार वेगाने येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेकी. ऑन द स्टंप फेकी मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. 11 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची गरज आहे. भावेश पाटील आहेत आमच्या सोबत. आमच्या ऑफिशियल गुणलेखक अशोक पाटील यांचे शिष्य आहेत. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक कमलेश पाटील जज करतायत. कमलेश पाटीलने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज विवेक. बॅक टू द पवेलियन. समीर येत आहेत नवीन फलंदाज. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. हार्ड लेंथ आपण पाहिली.
शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता आणि आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या सामन्यामध्ये, तो म्हणजेच खोनी ए या टीमवरती, आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल वडवली बी या टीमसाठी. शुभम पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत आकाश. स्कायने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. विकेटचं पतन. 7वा फलंदाज गमावलाय या इनिंग मध्ये श्री गणेश LNT खोनी या संघाने. शुभम पुन्हा एकदा. किरण मात्र येत आहेत नवीन फलंदाज आणि पहिला चेंडू डॉट खेळत किरण. धावसंख्या आपण पाहू शकाल 33. 33 धावा अजूनही बनवायच्या धावा 38. या मॅच मध्ये 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केलाय. पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना किरण मात्रेने लगावलाय चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 37 जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 6. जयेश पाटील येतोय अंतिम षटकामध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. 5 चेंडू आणि बनवायच्या धावा 34. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. त्याला सरळ बॅटने खेळून काढतायत. त्याच्यावरती मिळते 1च धाव. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एकतर्फी सामना सुरू आहे. चला वाकलन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या, कारण की या पुढील सामना प्रेक्षकांचा पसंतीचा सामना असणार आहे. वाकलन आणि वडवली बी मैत्रीपूर्ण सामना होईल यातील मात्र शंका नाहीये, कारण की एकाच विभागातील हे 2 संघ आमने सामने असतील. स्विचिकच्या माध्यमातून येतोय हा चौकार बिभीषण म्हात्रेच्या बॅटमधून. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन. त्याच्यावरती मिळते 1 धाव. फक्त 1च चेंडू शिल्लक आहे. खूप मोठा विजय मिळवलाय
या सामन्यामध्ये वडवली बी या संघाने जो संघ खेळतोय स्वर्गीय शिवदास नाना स्मृती चेन द गेम वडवली बी या नावाने. आणि शेवट गोड केलाय, किरणने लगावलाय षटकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच चेन द गेम वडवली बी या टीमने. वडवली बी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे शुभम पाटील, ज्याने बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये 32 धावा आणि सेकंड इनिंग मध्ये 2 विकेट घेतले. शुभम पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.